मावशी इकडे बघ ग. काय व्हिडिओ काढती अख्खा कांदे सडले. शेतकऱ्याला किती आशा असती, आज कांदा ठेवला साठवला तर उद्या बाजार वाढतील. बाजार तर काय वाढले नाही, कांदा बघा किती सडला. नको ग साक्षी, अख्खा कांदा सडून गेलाय आमचा. आम्हाला आशा होती का कांदा साठवला तर बाजार वाढतील, बाजार तर काय वाढले नाही, अख्खा कांदा सडून गेला. आणि निम्म्या कांद्यातूनच निम्मा कांदा मार्केटला नेऊन टाकतो. असं वाटतं निम्म्या कांद्याचे तरी पैसे होते, त्याला बाजार नाही काहीच नाही. आणि तुम्ही एक विचार करा, तुम्ही बाजारात गेले तर तुम्हाला तुमचा भाव ठरवता येतो, असा किलो द्या, 20 रुपये किलो द्या, 30 रुपये किलो द्या. पण आम्हाला तसं काहीच नाही. मार्केटला नेऊन टाकायचं, निलाव होईल तसे पैसे घ्यायचे, गपचित निघून यायचं. त्याला म्हणता येत नाही का भाऊ एवढं आम्ही कष्ट करून पिकवलं, एवढे निम्मा कांदा सोडून गेला, असा बाजार दे का तसा बाजार दे, काहीच म्हणता येत नाही. कांद्याला काही बाजारसुद्धा नाही. बघा कांद्याची एवढी नुकसान झाली. किती शेतकऱ्याला आशा असते बाबा कांदा साठवला तर बाजार वाढतील, पण बाजार काय वाढले नाही. बघा किती कांदा सोडून गेला. शेतकऱ्याची आशा, शेतकऱ्यांनी ना आशावर राहूच नाही. आशा कधी निराशच होऊन जाते. बाजार काय वाढत नाही आणि तुम्हाला वाटतं शेतकऱ्याचे लय पैसे होते, लय पैसे होते. काहीच पैसे होते नाही. आणि निम्मा माल आहे तो बी 2 नंबरमध्ये खपवतोय बदला म्हणून. काय चाललंय आता, चाललंय रात्रभर जागून पाणी भरून एवढं कष्ट करून खतं पाणी सगळं करून तरी खर्च नाही निघत आणि काहीच निघत नाही. उचलायचा फेकून द्यायचा उखाड्यावर, अशी गंमत चालू आहे. तुम्हाला मी दाखवते उखाड्यावरचे कांदे कसे झालेले आमचे. बघा किती फेकलेला आहे माल आणि किती नाही. बघितलं ना किती कांदा फेकून दिलेला आहे. निम्म्याला जास्त कांदा फेकूनच दिलेला आहे. लय तर लय 10 मधून आहे का 5-6 कांदे चांगले, निम्मा कांदा सोडून गेलेला आहे, तो बी बदला झालेला आहे. कांदाच नाही व्यवस्थित राहिला.